subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, PK न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. कोल्हापूर 664 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न. शिरोली पुलाची तालुका हातकणंगले. कोल्हापूर शहरात शुद्ध आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या काळंबवाडी थेट जलवाहिनी प्रकल्पासह शहरातील 100 कोटीचे रस्ते व अन्य विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण देखील करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सव अभियानातून सुमारे 100 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शहीद जवान संभाजी भीमसेन बागडे यांच्या मातोश्रींना 5 एकर शेतजमीन वाटप केलेल्या जमिनीचा 7/12 आणि 8 प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्त्वावर 26 जणांना शासन सेवेत सामावून घेतले असून त्यातील 2 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी 340 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी, अंबाबाई व ज्योतिबा देवस्थानचा आराखडा तयार केला जात आहे. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3200 कोटी रुपये जागतिक बँकेकडून मंजूर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध अडचणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असे जाहीर करतानाच कोल्हापुरातून नागपूर गोवा शक्तीपीठामुळे येत्या काळात दळणवळण यंत्रणा सुधारेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य युनियन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.